काल जो कर्जत शहरातील नगरपंचायतीमध्ये राऊत विरुद्ध राडा झाला, गुले समर्थकांनी राऊतच्या रोहित पवारांच्या पेयाला रेटले असं म्हणतात. मी काय बघितलं नाही, रेटले असं म्हणतात. त्याची बातमी सुद्धा आली. त्याच्यामुळे मी राऊत यांना सांगतो, तुम्ही आता गेल्या निवडणूक नगरपंचायतमध्ये दादागिरी करून पैसे देऊन आमचे सगळे नगरसेवक फोडले. तुम्हाला दिसत नव्हतं का? तुम्हाला माहित नाही का? ती नगरसेवक दादागिरी करून फोडल्यामुळे आम्ही सर्व राम शिंदे साहेब सहित गोदड महाराज मंदिरासमोर उपोषणाला बसलो होतो. तिथे तुम्ही गोमुद्रा शिपला. या असं एवढी दादागिरी कुठे चालते का? आणि तुमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर गद्दार कुणी लिहिले? आणि नामदेव देवाराव, तुम्ही तुमच्याच कार्यक्रमात तुमचाच रोहित पवारांचा पीए राशींमध्ये तुम्ही जबरदस्त रेटला. ही खोटं आहे का? त्याच्यासोबत बातमी आली होती. आणि स्वतः रोहित पवार साहेब त्यांच्याच पेला मोबाईल फेकून आणतात, बाटली फेकून आणतात, चावी फेकून आणतात. हे तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला एवढं दिसतंय का ही? आणि राऊत व तुमचे सगळे कार्यकर्ते जे पदाधिकारी असतील, तुम्ही आजपर्यंत किती कर्जत शहरातील व तालुक्यातील किती लोकांना दादागिरी केली हे आम्हाला अजिबात सांगायला लावू नका. आम्ही जर सांगायला लागलो तर तुम्हाला कर्जतमध्ये कुठं तुम्हाला राहता येणार नाही. आणि तुम्ही जे काल म्हणला ना, जाती ते भांडणं लावून देतात, हे साफ चुकीचे आहे. भांडणं तुम्ही लावून देतात. आज हनुमान मंदिराचा श्वास मोकळा अतिक्रम पाडण्यासाठी, श्वास मोकळा करण्यासाठी तुम्ही आलते का? तिथं तुम्ही एका समाजाची, हिंदूंची बाजू धरा, नाही तर मुस्लिम समाजाची बाजू धरा. एक बाजू धरून तुम्ही तिथं या. कोणती बाजू धरा, मुस्लिम समाजाची बाजू धरली किंवा हिंदूंची बाजू धरली, एक बाजू धरून तुम्ही स्वतः हजर राहा. तुमचा आम्ही बँड लावून सत्कार करू असं तुम्हाला मी जाहीर सांगतो. तुम्ही सगळं करता आणि आमच्या गुल्या बाटल्यावर सगळं घालविता. पे तुम्ही हाणता, रोहित पवार पे हाणतो, तुम्ही पे हाणता, तुमचे कार्यकर्ते पेला हाणतात. काय नाटकं चालल्यात राव? असं नाही पाहिजे ना. नगरसेवक फोडले राव आमच्या जगता फोडले. मागच्या वेळी पैसे देऊन फोडले, दादागिरी करून फोडले, गाडीत टाकून नेले. जे नाही ते तुम्ही केलं. आणि काल कुठं थोडंसं झालं असेल ते तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेले, निवेदन दिलं, आमकं तमकं असं चालतंय कुठं? मग दादागिरी सगळी तुमचीच चालती, सगळं तुमचंच चालतंय. सांगा बरं तुम्ही गुल्या पाटलाने कोणावर दादागिरी केली का इथून मागं? सांगा तुम्ही मला. सगळं तुमचंच चालतंय. असं चालणार नाही. त्याच्यामुळे मी राऊत यांना सांगतो, तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका. जनतेला भुलवण्यासाठी नौटंकी करू नका. ह्या सगळ्या आजपर्यंत सगळ्या तुमच्याच चुका झाल्या आहेत. तुमच्या मना, तुमच्या नेत्याच्या मना, तुमच्या कार्यकर्त्याच्या मना सगळं तुमच्याकडून चुका झाल्या आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, गुले पाटलाचे पदाधिकारी, आम्ही सर्व रात्रंदिवस लोकांची कामं करतो. तसं तुमचा एखादा पदाधिकारी लोकांचं कामं करतो का हे तुम्ही मला दाखवा. एखादं काम केलं दाखवा. रात्रंदिवस आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आम्ही काम करतो. तुम्ही अजिबात काय करीत नाही. तुम्ही फक्त असं थोडं काय झालं नौटंकी करायची आणि हाणलं आमकं तमकं झालं. हे अजिबात चालणार नाही. मी आता जी वरील बोललो आहे हे सगळं सत्य आहे. याच्यावर जर काय कोणाला शंका असली माझ्या, तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. जो गुन्हा दाखल होईल त्याचे मी पत्न भोगायला तयार आहे. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो, चुकीच्या मार्गाने अजिबात जाऊ नका. तुम्हाला सुद्धा तशाचं उत्तर आम्ही देऊ. आम्ही काय कमी नाहीत, पण आम्ही सत्य उत्तर देऊ.